कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांसह बेकरी मालकांनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतलाय। पालिकेची नोटीस मिळताच पूर्वी लाकूड, कोळसा आणि डिझेलवर चालणाऱ्या 25 बेकऱ्या पर्यावरण स्नेही इंधनामध्ये परावर्तित करण्यात आल्या। तर शहरातल्या 88 बेकऱ्यांनी पीएनजी जोडणीसाठी अर्ज केल्यामुळे लवकरच मुंबईमध्ये बेकऱ्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणात घट होण्याचा अंदाज आहे। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या 209 बेकऱ्या पर्यावरण स्नेही इंधनावर सुरू आहेत, तर एकूण बेकऱ्यांची संख्या आहे 592। मुंबईच्या साकीनाका ते कुर्ला या 44 फूट रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय। कुर्ला अंधेरी रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या या रस्त्यावर अनेक बांधकामं उभी होती। पुरेशी जागा नसल्यामुळे वाहन चालक या मार्गाचा वापर करत नव्हते। मात्र स्थानिक आमदार दिलीप लांडेंनी स्वतः या मार्गावर जाऊन ही बांधकामं तोडली। हा रस्ता पूर्ण झाल्यावर कुर्ला ते साकीनाका अंतर चालत 20 मिनिटात गाठता येईल, तर वाहनं त्यापेक्षाही लवकर पोहोचतील। त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मोबदला दिला, त्यांना जागा पाहिजे असेल तर जागा देण्याचा प्रयत्न केला। अशा पद्धतीने सुविधा देऊन गाळेधारकांना पण विश्वासात घेऊन महानगरपालिकेला बरोबर घेऊन हा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू केलेलं आहे। आणि आपण जे विचारलं की जेसीबीवरती का चढावं लागतं, प्रशासनाला मनोबल देण्यासाठी, प्रशासनाला बरोबर घेऊन चालण्यासाठी आणि प्रशासनाची जिम्मेदारी त्यांना दाखवण्यासाठी जेसीबीवर चढून माझं स्वतःचं जे कर्तव्य आहे, लोकांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास वाढवण्याचं काम करतोय। तर पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला दिलासा मिळालेला नाही। मेहुल चोक्सीनं आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत सुरू असलेली कारवाई थांबवण्यात